कारगर वाटतंय का? मला लिंचले पकडलाय. काय बोल? तर गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आम्ही सगळे रेडी झालेले आहेत. हे बघा, सामान वगैरे पॅक केलेले आहे आणि आता आम्ही निघणार आहे खाली, नाश्ता करू आणि मग इथून निघणार आहे डायरेक्ट आग्र्याला ताजमहल बघायला. तर तुम्हाला दाखवतो. तर चला आता खाली जातो नाश्ता करायला. तर आता आम्ही ते चाय आणि पराठे मागवलेले आहेत. तर आता आम्ही नाश्ता करून घेतो. तर चला. तर आता सगळे रेडी झाले, आम्ही निघतोय आता. तर चला. या दोन सकाळी घेतलेल्या ना गोट्या आता बटल्या इकडे बघ. 2 मिनिट टाका मोबाईल त्यातला 10 सेकंड पडू दे. पण मी काय बोलतो, इथे लावून मग पाड तसं बोलतो मी तुला. एक आहे पडली इकडे बघ ना. दे ना इकडे, तुला देतो मी, पाडून देतो ना. तुझ्या टेन्शन मला अंड्याच्या ठेव घातलं काय. गजब बेइज्जती झाली आमची. आज फ्रायडे आणि फ्रायडेला ताजमहल बंद असतो हे काय आम्हाला माहीत नाही. आता इथे आलो तेव्हा माहीत झाला. त्यांचा मूड हा बघा कसा झालाय. आता बाहेरून बघायला लागेल आम्हाला. इथे मेट्रो स्टेशन आहे, तिथे गाडी आम्ही पार्किंग करू. तिथे पार्किंग करायला सांगितले, हे रिक्षावाल्यांनी सांगितलं. तिथे पार्किंग करून तुम्ही नंतर आतमध्ये बाहेरून बघू शकता. तर आता आम्ही निघतो, जरा बाहेर गाडी पार्किंग करतो न मग बघू आणि डायरेक्ट निघू आम्ही इथून. तर बाकी काय अजून का फिरण्यासारखं आहे इथे, मीना बाजार म्हणणं आहे अजून. तर बघू, जर गेलो तर मग जाऊ, ना तर मग नाही. चला. तर त्या इथे आम्ही गाडी पार्क केले आणि इथे पार्किंग आहे पूर्ण. हे इथे 100 रुपये पार्किंग घेतात प्रति गाडी. एक गाडीचे 100 रुपये. आणि आता आम्ही आले आग्रा फोर्टला, आग्रा किल्ला ना. इथे बघू शकता आपले श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टॅच्यू इथे. आणि समोरच, किल्ल्याच्या समोरच आहे. आणि आता आतमध्ये आम्ही जातो, तुम्हाला दाखवतो कसं आहे किल्ला. असं आहे इकडे आपल्या महाराजांची मूर्ती इथे. हा मग दाखवतो तुम्हाला आता. हा एंट्रन्स आहे, मेन एंट्रन्स आहे किल्ल्याचा. इथून एंट्री होते ना. हा बघू शकता. तर चला आता आतमध्ये जातो आम्ही. ते थंडाव्यासाठी गेलेले नाही. बाला बघा, बाला थंडावा लागेल. कारगर वाटतंय का? एक नंबर का बघा. तर हा असा फोर्ट आहे. बाला बघा, ते न्यूजवाल्यांजवळ गेलाय. काय आहे काय माहित. पाणी वगैरे हो रे, थोडासा दे रे पाणी वगैरे, थोडासा आराम मिळणे की बहुत हीट हो रहा था. हाँ, हीट कम हो जाता है इसका. मला लिंचले पकडलाय. काय बोलत काय बोलत होतं? हा काय बोलत होतं? अरे ते विचारत होता की घरी हिटिंग एवढी आहे, तुम्हाला कसं वाटतंय? सांगत ना, अपेक्षा आणि तिथं त्यांना असं म्हणजे मोबाईल पाण्यात करत ना, तिकीट काढायला, त्यांना एकदम वेगळा वाटला त्या गोष्टीचा. तर इथं आम्ही आता तिकीट काढायला जातो. काढतो ना, मग जाऊन दाखवतो. इथं बुकिंग काउंटर आहे. असं तिकीट, अशा प्रकारे तिकीट आहे इथं. तर चला तिकीट काढतो आम्ही. तर 4 तिकीट काढलेले आहेत आम्ही ना. आज शुक्रवार आहे तर 10 रुपये ऑफ आहे इथे. शुक्रवारी 10 रुपये ऑफ असतो. आणि आता आम्ही एंट्री करतो इथं.
चला मला दाखवतो आतमध्ये कसा काय आहे किल्ला. काम एकदम जबरदस्त आहे बघा. हे बघा त्यांना इथून आम्ही एंट्री केली आणि समोरच बघू शकता किती मोठा एंट्री आहे आतमध्ये, एकदम किल्ल्याच्या आतमध्ये जाण्यासाठी. तर हा मेन एंट्री आहे, त्यानंतर ही दुसरी एंट्री आहे बघा. तर चला यांचा फोटोशूट चालू आहे, जिथं जातील तिथं त्याच चालू असतं त्यांचा, फिरायचा नाव नाही. चला आतमध्ये दाखवतो तुम्हाला जाऊन. तर इथून आम्ही एंट्री केलेले आतमध्ये आलो आता. तर भरपूर फिरण्यासारखं आहे, बघू शकता. तर इथून आता वरती जातो आम्ही, बघतो काय काय आहे वरती. मस्त हवा येते पण गरम येते थोडी ना मला, म्हणून भिजायला गेलं त्यांनी. तर असं आहे, चला पुढे बघू. नाही तर लिहिलं आहे फुलपत्ती तोडना व घास चलना मना है. तर फुलपत्ती दिसतच नाही, ओनली घास आहे इधर. और काय फुलपत्ती. तिथे बाथरूम पण बघा, ते की लाल किल्ल्याचं ते दगड आहेत त्याच्याने बनवलेलं इथं ना. हा इथे महल आहे अजून एक, असंच वाटतं सगळं इकडं. खूप मोठा आहे पण. आता चाललो आतमध्ये, बघू काय आहे नक्की. बाबा अजून बराच मोठा आहे. तर याच्या पाठीमागून भरपूर अजून काय आहे तर दाखवतो तुम्हाला. चला आता आतमध्ये आलो आम्ही. यांचं काय ना काय ते इथून आतमध्ये येतो आहे. आतमध्ये असं आहे पूर्ण. तर ही लायब्ररी होतो, बोलतो तो गाईड बोलतो होता ही लायब्ररी होती. इथं अभ्यास करायला बसायची सगळी. बेकार आहे इथं अशी लायब्ररी. आता आम्ही इथून बाहेर निघतो ना. बाहेर बघू शकता असा व्ह्यू. तर आता आम्ही इथे आम्ही वरती आलो आहे ना. इथे बघू शकता तुम्ही ताजमहल आम्हाला इथून दिसतो. अतिशय सुंदर, अतिशय युनिक असा ताजमहल. हा बघा आज बंद आहे, आज एंट्री नाही तिकडं आम्हाला. तर आम्ही लांबूनच बघणार काय व्ह्यू आहे. असा ताजमहल आहे पण आम्ही तिथे जाणार नाही. तर चला इकडे बालासा. हा काय काय असतो. तर चला परत एकदा बघा ताजमहल. चला चल बाला तू निघायचं आपला. अजून वरती फिरतो तर आता थोडा फिरतो आम्ही इथे. पुढं इकडं मेन आहे काय. कोणाचा महल आहे हा. शहाजहानी महल. शहाजहानी महल किती साली बांधलेलं आहे हे माहिती बघा. अशी माहिती इथे दिलेली आहे. तर तुम्ही यूट्यूबला सुद्धा चेक करू शकता. तेवढा टाईम नाही आमच्याकडं दाखवणे एवढा. आता आम्ही फिरून घेतो काय काय आहे. तर इथून आतमध्ये आलो आणि हा बघू शकता शहाजाचा पॅलेस होता हा. हा पूर्ण शहाजाचा पॅलेस आहे. हा व्ह्यू बघा काय सुंदर आहे. तर आता पॅलेस दाखवतो मला.
तर हा महल होता, तर त्या महलचं नाव खास महल होता असा, हा महलचं नाव आहे ना, अशा प्रकारे महल आहे. तर गार्डन वगैरे बघू शकता, काय सुंदर गार्डन आहे, अतिशय सुंदर असं गार्डन. एस आय सिक्युरिटी इथे, एस आय सिक्युरिटी इथे. आता चला, तर इथे पाहू शकता, इथे दरबार भरायचा. तर राजा न्यायनिवाडा काय करायचा असेल तर ते इथे बसून सगळी इथे बसायची समोर, इथे राजा बसायचा. हा गाईड बोलतो, आपल्याला काही एवढं माहीत नाही, गाईड बीड काही घेत बसलो नाही आम्ही, टाईमपास आहे. तर आता निघतो आता इथून आम्ही, पुढे बघू, दाखवतो काय काय आहे. तर चला. तर जपानशी आलं नाही ना, हा मूळ आपला मित्र संवाद साधत होता त्यांच्याशी. तर चला आता आम्ही निघतो इथून. तर या जपानवाल्यांच्या जोडीला बालाने फोटो काढलाय. बाला होतं मला तिच्या जोडीलाच फोटो काढायला, रे चिकनी दिसते. बालाने फोटो काढला लगेच, ही तिच्या जोडीला काढला फोटो. निघतो इथून. आपला झेंडा बघा कसा आहे, मोठा. चला आम्ही निघतो. ही सोडी मागत आहे माझ्या. ना इथे साईडला पूर्ण इथे पाणी असतो, त्यात मगर सोडतात, दुश्मन किल्ल्यावर येऊ नये म्हणून. तर चला, तर लेमन सोडा प्यायला आलो मी. मग आता निघणार आहे आम्ही इथून. चला येऊन घेतो आम्ही. ना इकडं इथे गाडी लावली आम्ही ना, आता रिक्षा गेले ना, मीना बाजारला चाललो आम्ही. इथे फेमस आहे मीना बाजार. तर पूर्ण लेदर विदरचं मार्केट आहे इथे. चला, आग्रेचा पेठा पण इथे फेमस आहे, तो पण आहे तिथे. तर चला दाखवतो पुढं. इलेक्ट्रिक रिक्षामध्ये बसून चाललोय. चला, तर इथं मीना बाजारला आलो आहे. पूर्ण इथे मार्बल वगैरे सगळं भेटतो. इथं मार्बलच्या हँड मेकिंगचं सगळं इथे आहे बघा. तर पेठा घ्यायला आला होता मी. वेगवेगळ्या प्रकारचं पेठे आहे तिथे. तर इथे आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीत, तर सरकारच्या अंडरमध्ये आहेत सगळा. हां, तो आतमध्ये याच्यामध्ये कॅमेरा अलाउड नाही. तिथे शॉपिंग केली आम्ही. मम्मीला पर्स घेतलं आहे मी, एक वॉलेट घेतलं आहे. ओरिजिनल लेदर वगैरेचे शूज, जॅकेट वगैरे आहेत. परत आम्ही लिव्हचं घेतलं एक वॉलेट. आणि आता आम्ही निघतो इथून. तर चला, तर आम्ही निघालो. आणि हा बघू शकता रेल्वे स्टेशन, आग्रा फोर्ट रेल्वे स्टेशन. भरपूर मोठा आहे. तर आता आम्ही निघालो आहे इथून. आता इथून डायरेक्ट मथुरेला चाललो आहे आम्ही. तर आता मध्ये आम्ही जेवणाचा प्लॅन करू कुठेतरी. तिथे बघितलं पण एवढा खास नव्हता काहीच वाटत. हा रेल्वे स्टेशन बघू शकता. चला आता निघतो आम्ही इथून आणि भेटतो मथुरेमध्ये. तर इथं पण खाटू श्यामजीचं मंदिर आहे. हा बघू शकता. हा सुद्धा एक खाटू श्यामजीचं मंदिर आहे. हात नको ना मध्ये मध्ये. तर मेन मंदिर कुठे आहे मला?
आपला जयपूर. जयपूर. तर आपण तिकडं जाणार आहे ना, आधी सवसारखा झोपा काढणार आहे आता. तर चला. तर आग्र्यातून आम्ही निघालोय आणि पुढं वादळ बघा कसं आहे, जाम जोरात पाणी उठलेले बाबा बाबा, बेकार एकदम एकदम तुफान आला इकडं. फुल एकदम धुल्लोरा उडलेले, पाणी पण जोरात आलंय. आता 50 किलोमीटर दाखवतं इथून. बघू तिथे गेल्यावर काय कसं काय पाणी वगैरे. आता पाणी चालू आलेलं आहे इथून. तर चला, आता आम्ही पोचलेले आहे श्री द्वारकाधीश मंदिर. आता इथून थोडा एक 15 मिनिटावर, 15 मिनिटावर 10 ते 15 मिनिटाचा रूट आहे. तर तुम्हाला दाखवतो तिथे जाऊन. चला. तर इथे मथुरा बस स्टॉप आहे आणि इकडे गेला तर रेल्वे स्टेशन आहे. आम्ही आता सरळ चाललो आहे. तर ही यमुना नदी आहे, इथून चाललोय आम्ही. डॅम आहे हा. कोणसा डॅम आहे? गोकुल बैराज डॅम आहे. तर चला पुढे दाखवतो तुम्हाला. तर राईट साईडला बघू शकता पूर्ण हा गोकुल गाव आहे. तर इथून गोकुल गाव सुरू होतो. तर आता आम्ही इथे गाडी लावलेली आहे रमण रेतीजवळ आणि इथं हरणं बघू शकता, किती हरणं आहेत. पूर्ण हरणं आहे तिथे. पूर्ण हरणांनी भरलेले, पूर्ण हरणांनी भरलेले बघा. सगळे खायला टाकतात त्यांना, गहू, ज्वारी, बाजरी. तर आता मी निघतो इथून. तर चला, आता आम्ही गोकुळला आलेले आहे. जय. ही गोशाला आहे जुनी. आता इथून आम्ही एंट्री करतो. आम्ही एंट्री आहे मेन. तर इथे बघू शकता प्राचीन जन्मस्थान श्री नंद भवन 84 खंबा पुराणा गोकुळ. आता आम्ही माला वगैरे घेतलेले आहेत, सगळे हात वगैरे हातपाय धुतलेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे दर्शनला आतमध्ये. तर चला. तर आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालो आहे आणि आता इथून आम्ही परिक्रमा करायला जाणार आहे. तर हा असा मंदिर परिसर आहे. तर चला, आता आम्ही परिक्रमा करायला निघतो. तर गाईड घेतलेली आहे आम्ही, तो सुद्धा आहे. तर चला निघतो आता आम्ही परिक्रमा करायला. कमी नाही थी ना, लाईट नाही थी. दीप वगैरे इथे दीप लावायचे, तिथे सांगतात, इथे हे सांगतात की इथे दीप लावायचे. सोने का कड़ा, हां, गोल्ड का गोल्ड कड़ा, रेशम की डोरी, कृष्ण का गोल्ड का उजाला. ये मक्खन चलाती रही, रही चलाती रही, हां हां. रही चलती तो कृष्ण का उजाला होता. ये भगवान का होता है, चिकना है. बटर खाया ना भगवान हाँ, हाँ. ने, तो चिकना होता है. और बच्चा होता है ना घर में, हाँ. कपड़े से पोंछने का. भगवान कपड़े से नहीं पोंछेंगे, चिकन से पोंछे. दर्शन बता, दर्शन पंडित जी का लो. ये
ब्रज का मेन टेम्पल ओल्ड गोकुल, ये नहीं होता तो हमको मथुरा, वृंदावन, गोवर्धन वर्षा देखने को नहीं मिलता। ये लेफ्ट में नंद महाराज, राइट में यशोदा, स्टेट सेंटर में बलराम, कृष्ण के बड़े भाई बलराम का ये जमीन से निकली है मूर्ति, कोई कारीगर नहीं बनाया, जमीन से मूर्ति। और ये गोल्ड का भी है, ये गोल्ड का है। जन्माष्टमी क्या होगा तो हीरे जवाहरात का बदलते रहते हैं। तर अशा प्रकारे मंदिर आहे। ओके, तर इथे पाहू शकता की कृष्ण बलराम छठी पूजन, तर इथे छठी पूजन झालेलं आहे त्यांचं। ना बलरामजीचं इथं जन्मस्थान आहे। तर आता हे 4 खांब, ब्रह्माजी, कलियुग, सतीयुग, सतयुग में मंथन हुआ, मंथन विंध्याचल पर्वत, शेषनाग का रस्सी, शेषनाग का मुख, ऊपर कलश, अमृत कलश। अमृत कलश। त्रेता राम जन्म, सूर्यवंशी, ये सूर्य आकार कलश का चिन्ह। द्वापर कृष्ण अवतार, कृष्ण चंद्रवंशी, ये चंद्रमेघा चिन्ह, चंद्रमेघा चिन्ह, कलश का कलश का चिन्ह। चिन्ह। ये कली उसमें कोई चिन्ह नहीं, भगवान अवतार नहीं हुआ। कलियुग में 4 खंभे पे ब्रह्मा जी की, 80 विश्वकर्मा जी का। तर हे 80 विश्वकर्मा, विश्वकर्मा आहे, ये नंद का बाड़ा। नंद गवाळा। तर हा मंदिरचा बाहेरचा भाग आहे पूर्ण। 84 स्तंभ, 84 स्तंभ, 84 स्तंभ आहे ते मंदिराचे, गिनती में नहीं आता, गिनती नाही आहे, घटेगा घड़ेगा। घडेगा वडेगा। आणि इथे कोणी कोणी दान केलेले त्यांचे प्रत्येकाचे इथे नाव लिहिलेले, प्रत्येक लादीवर असे लावलेले प्रत्येक मंदिराला। नाही मंदिराचा जो पण कोण भोग करेल, भोग देईल ना, तर प्रत्येकाचे लावतील हे असे नाव आणि त्यांचं गोत्र वगैरे काय असेल ते सगळं। कृष्ण गाई चरून इथे आले आणि कोणता पारस पारस पीपल। आता पारस पीपल इथे ना कृष्ण भगवान इथे येऊन बसायचे। कार्तिक में 5 रंग का फूल आता है, फल आता है अक्टूबर में। ऑक्टोबर मध्ये 5 प्रकारचे फूल और फल, 5 रंग का फूल और फल आता है। 5 रंगाचे फुलं आणि फलं येते तिथे। जड़ भगवान के समय का, नीचे गिरी गोवर्धन। गिरी गोवर्धन आहे तिथे, गिरी गोवर्धन महाराज। तर चला पुढे दाखवतो तुम्हाला। तर इथे बघू शकता तुम्ही प्राचीन श्री राधा दामोदर मंदिर, उखळ बंधन, तर श्रीधाम पुराणा गोकुल महावन। तर इथे बांधून ठेवलेला श्रीकृष्णांना उखलीला। तर आपल्याला माहिती देणार महाराज। मैया की जय। सामने देखा नंद बाबा का घर, हाँ देखा भाई भगवान ने चोरी किया, हाँ माखन चोरी किया, माखन चोरी किया तो माता यशोदा ने कृष्ण को उंगली से बांधा। ये 2 पेड़ कुमेर के बेटे यमुना अर्जुन, यमुना नदी में स्नान कर रहे, मदरा कर रहे, नंगे नहा रहे थे, तो नारद जी ने श्राप दिया कि जाओ 2 पेड़ बन जाओ। क्या हमारा उद्धार कैसे होगा? जब भगवान अवतार लेके आएंगे, जब माता यशोदा कृष्ण को बांधेगी, उसमें भी 9 लाख गाय का भी रस्सी कम पड़ गया। कितना कम पड़ा? 2 उंगल कम पड़ा। भगवान ने लीला किया, भगवान नहीं बन पाए। भगवान ने, माता यशोदा ने कहा कि तुझको माखन खिलाऊंगी जब बन जा, तो जब बंधने लगे नाम पड़ा दामोदर। दाम माने रस्सी, उदय माने पेट। हाथ नहीं बांधा, पाँव नहीं बांधा, क्या बांधा? कमर। बोलिए कृष्ण भगवान की जय। यहाँ क्या होता है? दीपदान होता है, ठाकुर जी का दीप जलाया जाता है, दामोदर। बोलिए दामोदर भगवान की जय। चरण छियो परिक्रमा। तर इथे परिक्रमा करायची आहे। बघितलं तुम्ही महाराजांनी कशी आपल्याला माहिती दिली। तर धन्यवाद महाराज। राधे राधे। राधे राधे। चाय पियो। नहीं चलो निकलते। राधे राधे। हाँ चलो हाँ चलो राधे राधे। तर मंदिराच्या बाजूला ही गौशाला आहे। तर इथे श्रीकृष्ण भगवान आपले इथे त्यांचा गायी, इथे गोशाला होती त्यांची, गायींची गोशाला। तर बघा इथे गायी आहेत सर्व, माकड सुद्धा भरपूर आहेत, मोर आहेत,
कोणत्याच प्राण्याला इथे त्रास नाही. तर चला आता आम्ही निघतो सर्व. इथे मिलिटरीचा टेंट आहे, म्हणजे इथे त्याच्यामुळं काय ड्रोन उडवता नाही आला. तर आता आम्ही मथुरेमध्ये चाललो आहे, जन्मभूमी कृष्णाची. तर चला निघतो आता आम्ही. तर इथे आम्ही गाडी पार्क केली आहे ना. आता आम्ही चाललो आहे श्रीकृष्णांचं जन्मस्थान तिथे चाललो आहे. तर चला पुढे दाखवतो तुम्हाला आता. तर आता आम्ही मंदिराकडे चाललो आहे, श्रीकृष्णांचं जन्मस्थान. तर हा पाहू शकता तुम्ही. तर आता आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. इथे भोजनालय सुद्धा आहे. तर आम्ही इथे प्रसाद भोजन करायला इथे येऊ. तर चला. तर हा एंट्री आहे इथून, गेट नंबर 1. हा पूर्ण मंदिर आहे. तर आतमध्ये मोबाईल वगैरे काहीच अलाउड नाही, आतमध्ये काहीच दाखवू शकत नाही. तर नंतर ड्रोन पण उडून देणार नाही. तर बघू, एकदा ट्राय करू. जर जमला तर ड्रोन शूट घेऊ, नंतर नाही जमणार ड्रोन शूट घ्यायला. तर हा एंट्री आहे. तर आता मी दर्शनाला जातो. इथे मोबाईल पण इथे जमा करून ठेवायचे, इथे बघू शकता. हे बघा सामान वगैरे. तर इथे मोबाईल आम्ही ठेवून देणार आहे ना. मग एंट्री करणार आहे. तर आतमध्ये मंदिरात दर्शन वगैरे घेऊ, काय सर्व करू ना मग. तर इथे आम्ही लॉकर घेतलेले आहे. दोघांचे मोबाईल, बालाचा माझा लॉकरमध्ये मोबाईल ठेवलेला. फक्त बाहेर गेटच्या बाहेरच मोबाईल वापरू शकतो. आतमध्ये बिलकुल काही स्मार्ट वॉच नाही, ब्लूटूथ नाही, काहीच वापरू शकत नाही आतमध्ये. हा असा मंदिर आहे आतमध्ये. हा इथून समोर मंदिर आहे ना. आतमध्ये मस्त वातावरण होता. लोक भजन वगैरे बोलत होते. एकदम मस्त. आतमध्ये दर्शन वगैरे घेतला ना. आता बाहेर निघलो आहे, ते भोजनालय आहे. आम्ही जेवणाला तिथेच जाणार आहे. महाप्रसादाचा लाभ घेऊ आम्ही आता. तर सगळे आता निघलो आहे आम्ही. चला तुम्हाला दाखवतो किती तिकीट आहे वगैरे काय आहे. चला. इथं तिकीट काउंटर आहे. असं 100 रुपये थाली आहे ना. इथून आतमध्ये एंट्री अशी पूर्ण भोजनालय. एकदम AC आहे पूर्ण. तर बघू शकता जेवण आलेले आहे. इथे एक मिक्स भाजी आहे, मटर पनीर आहे, इथे वरण आहे आणि रायता आणि अजून राईस आणि एक त्यांच्या वेळेमध्ये आले बघा खीर आहे. तर ती खीर घेऊन येतात ते. मग आम्ही खाऊ, आम्ही टेस्ट करू ना. मग दाखवू तुम्हाला, सांगू तुम्हाला कसं काय कसं आहे जेवण. बघ बढिया जेवण आहे बोलते. मस्त आहे जेवण, मस्त आहे. हे ब्लॉग में डाल रहा हूँ आपको. तर जेवण करून आत्ताच आम्ही बाहेर आलो आणि जेवण एकदम चांगलं जेवण होतं आणि अनलिमिटेड जेवण होतं. फक्त एक पनीरची भाजी आणि रायता हा परत नाही भेटत आणि पापड. बाकी डाल, अजून एक मिक्स भाजी ती परत भेटत होती आणि राईस आणि रोटी हवी तेवढी घेऊ शकतो कोणतं. तर त्याला आता आम्ही रूम बघतो आणि फ्रेश होतो. जेवण झालेले तर रूम बघायला होतो. गाडी पार्किंगला लावलेली तिथे जाऊन त्याच्याकडे पण रूम आहेत. बघू आता काय बोलतो तो, कशी काय रूमचं. तर चला. तर इथून आम्ही एंट्री केली. मग अशी गाडी पार्किंग केलेली श्रीजी गेस्ट हाऊस. तर इथे आम्ही रूम घेतलेले आहे. गाडी आहे इथे पार्किंग केलेली आहे आणि इथून आतमध्ये रूम आहे. तर तुम्हाला रूम दाखवतो. पहिले डॉक्युमेंट देतो. तर ही अशी आम्ही रूम घेतलेली आहे. 1500 रुपयाला पडली आहे. AC रूम. अजून काय पाहिजे. तर चला आम्ही फ्रेश होतो. तर आम्ही जेवण वगैरे केला आणि रूम घेतली इथे जिथे पार्किंगला गाडी लावली तिकडे. आणि दर्शनाला आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, काहीच अलाउड नाही. स्मार्ट वॉच नाही, ब्लूटूथ नाही, काहीच दाखवता आलं नाही आम्हाला. आणि ड्रोन पण उडवू शकत नाही. मंदिर आहे आपला आणि त्याच्या पाठीमागे मस्जिद आहे. तर त्यावरून विवाद चालू आहेत, वादविवाद चालू आहेत. तर त्याच्यामुळं इथं काहीच अलाउड नाही. मोबाईल पण नाही आतमध्ये, काहीच नाही नेऊ शकत नाही. तर काही दाखवता पण नाही आलं.
आणि जेवण वगैरे करून आम्ही इथे आलो, रूम वगैरे घेतली आणि मग आम्ही फ्रेश झालो. आता आम्ही उद्या जाणार आहे प्रेम मंदिर वृंदावन वगैरे फिरणार आहे आणि तुम्हाला तिथे दाखवू पूर्ण कसं काय आहे ते. आणि हा ब्लॉग इथेच संपवतो. तर ब्लॉगला आमच्या लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला नक्की क्लिक करा. चला बाय बाय, गुड नाईट. बाय बाय आधी.